मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावलेली आहे। भायखळा, दादर, सायन, भांडूप आणि लोअर परळ परिसरामध्ये पाऊस पडतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुसळधार पावसामुळे दृश्यमानतेवर परिणाम झालेला आहे आणि वाहनांचा वेग जो आहे तो मंदावल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतायत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची सरी जी आहे ते कोसळतायत आणि रात्रीपासून पावसानं काहीसा जोर धरलेला आहे। काल रात्री तर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। मुंबई आणि उपनगरमधून पहाटेपासून पावसाने हजेरी लावलेली आहे। हिंदमातावरून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या दादर हिंदमाता परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। हवामान विभागानं आज जो आहे तो मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यानुसार मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार रात्री 8:30 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत मुंबई शहरामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर मुंबई पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक गोरेगाव, दहिसर या परिसरामध्ये जे आहे ते सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। तर दादर, माटुंगा, कुलाबा या परिसरामध्ये जे आहे ते 70 ते 80 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे। सध्या मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी जे आहे तो मुसळधार पाऊस पडतोय आणि काही सखल भागांमध्ये देखील आज पाणी साचेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून आणि महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।